हरीश गजानन दुरकर, मी पारडी नाका भंडारा रोड इथं राहतो। माझा बूथ क्रमांक 96 खोली नंबर 6 असा माझ्या प्रभागाचा होता पाणी टाकी। तिथे 1500 वोट उमेदवारांचे होते टोटल लोकांचे लिस्टमध्ये, आणि लिस्टमध्ये माझ्यासमोर एक गव्हर्नमेंटच्या दोघा लोकांनी फ्रीमध्ये वोटिंग टाकली आणि त्याच्यामध्ये 391 चुनाव म्हणजे वोटिंग झाले एका बूथच्या अंदर। सर मी दिवसभर सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत बसलो आणि माझी साईन बी घेतली। हे फक्त तानाशाही आहे याच्यासाठी सर। हे काँग्रेस, बीजेपी, शिवसेना हे फक्त एकच तालीचे आहे आणि 5 साली हे 5ही घर आहे। यांना माहीत आहे का माझ्या व्यक्तीला अगर तिकीट नाही भेटले तर तो बीजेपीत जाईल, आणि बीजेपीवाल्यांना भेटेल तर काँग्रेसमध्ये जाईल, आणि काँग्रेसवाल्यांना जाईल तर तो शिवसेनेत जाईल, आणि शिवसेनेत नाही भेटलं राष्ट्रवादी म्हणजे असे ह्या लोकांचं मत आहे। मी हेच म्हणतो मित्रांनो, देशजनित पार्टीला पुन्हा तुम्ही हक द्या लोकसभेच्या, पुन्हा नागपूरमध्ये पुन्हा एकदा इलेक्शन करा म्हणा। हे तानाशाही होऊन राहिली, लोकशाही नाही सर। फिर से लो यह चुनाव फिर से लो बा सर। हे फक्त गुल्लेबाजी आहे। आज मी प्रभाग क्रमांक 24 पूर्व नागपूर इथे राहतो। माझ्या आईचा होट दुसरा प्रभागात आला, प्रभाग क्रमांक 4। माझी सख्खी आई आहे, आणि माझ्या वडिलाचा दर्शन कॉलनीमध्ये आला। हे काय आहे? आणि काही काही लोक जे जिवंत असलून त्यांच्या वोटिंगमध्ये काही नाव नाही, आणि मेलेल्या लोकांच्या इलेक्शनमध्ये नाव आहे। हे काय आहे? आणि ज्या लोकांची वोटिंग आहे ते वोटिंग करायला नाही येत आहे, आणि जे मेलेले लोक आहे त्यांच्या नावानं वेगळे लोक इलेक्शन करायला येते। हे तानाशाही आहे सर। पोलिंग बूथवर वोटर आयडी आणि मोबाईल नंबर सुद्धा घेतलेले आहेत, त्याच्यावर काय आक्षेप घ्याल तुम्ही? सर त्याच्यावर असं काय की आधार कार्ड असं ऑनलाईनवाले डुप्लिकेट बी बनवून देते, कोणाच्या चेहरा कोठे लावून देते ना इलेक्शन घेते। हे सर्व हे फक्त तानाशाही आहे, कारण की इलेक्शनचे जे साहेब लोक आहे ते पण बीजेपीचे आहे आणि काँग्रेसचे आहे। हे सर्व मिळलेली सरकार आहे, त्याच्याशिवाय काही नाही होत। जेव्हापर्यंत आमची देशजनित पार्टीची सरकार नाही येत तेव्हापर्यंत आम्ही काहीच नाही करू शकत सर। याचं मेन कारण मी आधी माझा परिचय देते। मी दीक्षिता आनंद, मी वर्धेची लोकसभा उमेदवार आहे, आणि आपण इथे पाहिलेलं आहे की 19 तारखेला जे लोकसभाचे जे चुनाव झालेले आहे त्यामध्ये मॅक्झिमम लोक जे होते त्यांचे मतदान कार्ड असून सुद्धा मतदान लिस्टमध्ये त्यांचं नावच नव्हतं, जेणेकरून ते इथे दिवसभर इकडे तिकडे भटकत राहिले, परंतु शेवटपर्यंत वेळही चालला गेला तरीही त्यांचे नाव नाही आले। आणि याच्यामुळे जे आहे ते लोकतंत्राची हत्या झालेली आहे। आणि आमचं म्हणणं हेच आहे की कुठे नाही कुठे जे आहे याच्यासाठी जबाबदार जे आहे आपले सरकार आहे आणि अधिकारी आहे, की कारण लोकांचे जे आहे नाव लिस्टमध्ये नाही होते, कार्ड असून सुद्धा त्यांचे नाव लिस्टमध्ये नाही आहे। मेलेल्या लोकांचे नाव आहे, परंतु जे जिवंत लोक आहेत त्यांचे कुठेही नाव दिसलेले नाही आहे। लोक जे आहे ते दिवसभर भटकत राहिले की काय करावं बा म्हणून, आणि हा एकच अधिकार असा दिलेला आहे ज्याच्याने आपण आपला प्रतिनिधी चुनू शकतो, परंतु हाही अधिकार जो आहे दिवसा हे लोक जे आहे छीनत आहे, त्याच्याने हे लोक चाहतात की लोकतंत्राची हत्या हो बा म्हणून आज आम्ही इथे हा जो आहे आंदोलन केलेला आहे की हा 2024चा जो चुनाव आहे लोकसभेचा हा पुन्हा झालाच पाहिजे बा म्हणून। याच्यासाठी आम्ही हा आंदोलन इथे केलेलं आहे देशजनित पार्टीकडून। केविन सूर्यवंशी, नागपूर लोकसभा उमेदवार। कलेक्टर साहेबांनी सांगितलं होतं की 22 लाख वोटर आहेत आपल्या नागपूरमध्ये, परंतु 6 लाख लोकांनी वोट केलेलं आहे, तर बाकी वोटिंग कुठे गेली, बाकीचं काय झालं ते त्याच्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे। हे इलेक्शन पुन्हा घ्या तुम्ही करून। तुम्हाला काय वाटतं का म्हणून यंदा हजारो लोकांचे नाव यादीतून वगळण्यात आलेले आहेत? प्रशासनाची लापरवाही आहे नाही, ते त्यांचं नावच नाही आलं, ज्यांचं नाव माझ्या आईचं नाव नव्हतं लिस्टमध्ये, तर आता जाणून केलेलं काम दिसत आहे सर्व। मागच्या बऱ्याच वेळा मतदान केलेल्या लोकांची देखील नावं जी आहेत ते यादीतून काढण्यात आलेले आहेत, काय त्याच्या मागे तुम्हाला षडयंत्र वाटतं? काय षडयंत्र जे आहे, एक कोणती पार्टीला ते आपल्या कोणती पार्टीला प्रॉफिट करून देणार असणार, ते जेणेकरून आमच्या पक्षाला कमीत कमी वोट झाले ना। 7 लाख वोटाने मी जिंकणार होतो, तर ते वोट मिळालेच नाही, कुठे गेले 7-8 लाख लोक। तुमची मागणी काय? चुनाव पुन्हा झाला पाहिजे, हे माझी मागणी आहे। कार्यकर्ता सगळ्या बूथवर गेले होते, तिथे आम्ही सर्वे केला, तिथे भरपूरशे जणांचे, मी पण एका बूथवर गेलो होतो, तिथे 4 तासामध्ये माझ्यासमोर कमीत कमी 800 ते 1000 पब्लिक परत गेले, आणि ते म्हणजे साधारण पब्लिक, त्यांना नाही माहीत की काय करावं लागते आणि कुठून नाव येईल, त्यांनी सुद्धा त्यांचं नाव नाही मिळाल्यामुळे त्यांनी वोट नाही केलं, आणि यांचं लिस्टमध्ये नाव का बरं नाही आलं आम्हाला फक्त एवढंच माहीत करायचं आहे, का बरं नाही आलं? नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, तानाशाही नहीं चलेगी। लोकतंत्र की हत्या करने वालों को जूते मारो सालों को, लोकतंत्र की हत्या करने वालों को जूते मारो सालों को, लोकतंत्र की हत्या करने वालों
सालों को तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेंगी, नहीं चलेंगी। यह चुनाव फिर से लो, फिर से लो, फिर से लो, ये चुनाव फिर से लो, फिर से लो, नहीं चलेगी, ये चुनाव फिर से लो। नहीं निकलो बाहर मकानों से, जंग लड़ो बेईमानों से, अरे निकलो बाहर मकानों से, जंग लड़ो बेईमानों से। नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेंगी, नहीं चलेंगी। तानाशाही नहीं। ये चुनाव फिर से लो, फिर से लो, फिर से लो। ये चुनाव फिर से लो, नहीं चलेगी, नहीं चलेगी, ये तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेंगे, नहीं चलेंगी। तानाशाही नहीं चलेगी। हम आवाज दो, आवाज दो, आगे और लड़ाई है, जीतेंगे, जीतेंगे, नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, नहीं चलेंगी। तानाशाही नहीं चलेगी। अभी तो ये लड़ाई है। फिर से लो, फिर से लो, ये चुनाव फिर से लो, फिर से लो, फिर से लो, ये चुनाव फिर से लो, फिर से लो। अधिकार है, वोट हमारा अधिकार है, वोट हमारा अधिकार है, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, लड़ेंगे, जीतेंगे, लड़ेंगे, जीतेंगे। अभी तो ये लड़ाई है। मत हमारा अधिकार है, मत हमारा अधिकार है, मत हमारा अधिकार है, मत हमारा अधिकार नहीं चलेंगी, नहीं चलेंगी। तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। आवाज